स्टार दिलेला की समोर पप्पा महिन्याला मोबाईल बघितलं नाही, होय म्हटलं बघितलं नाही, आपण कॅरम बोर्ड आणायचं. जाऊन कॅरम बोर्ड आणला. आणल्यानंतर आता पुढं 1 महिना मग म्हटलं मला असं करूया, आपण तुझी एक मुलाखत घेऊया, म्हटलं आपण दोघं गप्पा मारूया. तुझी एक पुढं खुर्ची, माझी एक पुढं खुर्ची, मोबाईल आम्ही शूटिंगला लावला. म्हटलं आता तू महिना जर मोबाईल सोडलेला आहेस कसं काय काय. मग पहिलं बक्षीस काय मिळालं, इंडोरजॉय मिळालं, दुसरं काय मिळालं, कॅरम बोर्ड मिळाला. मग ह्या वेळेत तुला फायदा काय झाला तर मला मी चित्र भरपूर काढली, मी गोष्टींची पुस्तकं वाचली आणि इतका वेळ राहतोय. आता मी गल्लीतल्या मैत्रिणी सोबत घेते आणि कॅरम खेळत बसते, तर मैत्रिणी माझ्याबरोबर यायला लागले आणि मस्त वाटायला लागले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे डोळे चरचरायचे ते बंद झाले. होय काय म्हटलं, बरं 8 मिनिटाचं ही मुलाखत होती. त्या 8 मिनिटाची मुलाखत आम्ही युट्यूबला टाकली आणि लिंक व्हायरल केली आणि त्याच्या खाली कमेंट येऊ लागले. कमेंट झाल्यानंतर मी तिला रोज कमेंट वाचून दाखवायचो, ही बघ तुला अशी अशी कमेंट आली आहे, ते बघ तुझं कौतुक करायला लागले, ते तुला बक्षीस देणार आहे. मग आमचं ठरलं असं पुढं की प्रत्येक महिन्याला ती ज्या सांगतीला दुकानात खेळण्याच्या घेऊन जायचं, तिला पाहिजे ती खेळणी घेऊन द्यायची. मग ते 100 रुपयाचं असू दे तर 1000 रुपयाचं असू दे तर 2000. असं करत 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 आजचा दिवस सुधारलेला आहे. तिनं आजपर्यंत 1 मिनिट सुद्धा मोबाईल बघितलेला नाही. 1 मिनिट पर्याय नाही, अभ्यासक्रम येतोय, त्याला आम्ही सोल्युशन काढलं की आता हा मोबाईल वापरायचा तरी आहे. शिक्षण अभ्यासक्रम येतोय, अभ्यास करायचा आहे, तोच मोबाईल आम्ही टीव्हीला कनेक्ट करतो, जो टीव्ही आमच्या हॉलमध्ये आहे. आणि तिला सांगतो आम्हालाच कसं तरी वाटायला लागले तरी रिकामी बसलेली असते, वाचून बसलेली असते, चित्र काढून झालेलं असतं. टीव्ही आहे पण केबल नाही आहे, बंद टीव्ही आहे. तो मग आम्ही मोबाईलला कनेक्ट करून दिल्यामुळे ती काय बघते ते आम्हाला सगळ्यांना दिसतं. त्याचा फायदा असा होतो, त्याला सुद्धा आम्ही स्क्रीन टायमिंग 20 मिनिटं दिलेली आहे. तू 20 मिनिटं दिवसभरात कधीही बघ, सकाळी 10 मिनिटं बघ, संध्याकाळी बघ किंवा आमच्या बरोबर कसंही बघ. तर ती एक वेगळी भावना आम्हाला या मठाबद्दल हरिकाकांच्या पासून आहे आणि ह्या मठाचं वैशिष्ट्य असं मला वाटतंय. जी आता शिष्यवृत्ती घेणार आहे पुढच्या दिशेने वाढीच्या आदरणीय अण्णांनी मला इथं बोलण्याची संधी दिली, त्यांचे शुभाशीर्वाद दिले, त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानतो. शिवाय माझ्या सोबत आलेले आदरणीय पारस ओसवाल साहेब, त्यांच्याबद्दल एक मिनिट सांगणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. कारण कोल्हापूरमध्ये बांधकाम व्यवसायामध्ये पहिला बांधकाम व्यावसायिक म्हणजे बिल्डर जो म्हणतो तो सामाजिक संवेदनशीलतेने काम करतो. कोल्हापूरमध्ये पहिली बिल्डिंग मला वाटतं पूजा बिल्डरने उभं केलेली आहे. असं मोठा बिल्डर व्यवसाय असलेला माणूस एक सामाजिक संवेदना सोबत घेऊन आपल्या संविधानाच्या प्रती आपण प्रामाणिक असलं पाहिजे. या भावनेतून आज दिवसभराचं आपलं शेड्यूल बाजूला ठेवून कोल्हापुरात सुद्धा अनेक सामाजिक संस्थांना तुमच्या वाचन गटाला सुद्धा त्यांनी त्यांचं गाळे विनामोबदला आम्हाला वापरायला दिले. अशा अनेक संस्थांना ते पाठबळ देतात. अण्णांची त्यांची भेट झाली तर असे समाज जो आहे, समाजाचा समतोल जो आहे, 10% लोक जसं अण्णांसारखी, ओसवाल साहेबांसारखी, कुराडे सरांसारखी, जे शिवराज विद्यासंकुल गडिंग्लजमध्ये आमची मुलं त्या भागामध्ये त्या अशा 10% लोकांच्यामुळे समाजाचा समतोल टिकून आहे. तर त्या अशा व्यक्तिमत्वांना आपण सदैव पाठबळ दिलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे असं मला वाटतंय. पुन्हा एकदा बोलण्याला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कुलकर्णी साहेब आणि हा सगळा समूह ज्या उद्देशाने एकत्रित जमलाय त्याचे सर्वे प्रेरणास्थान डॉक्टर आनंदांना. पण भजंत्री साहेब खूप छान बोलतात आणि व्यासपीठावर माझे गुरु आहेत, ज्याच्या इशाऱ्याने मी आलो, उभं राहायला शिकलो. असे गुरुवारे पुराणे सर सातत्याने 40 वर्ष एखाद्या व्यक्तीच्या सहवासात राहून आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडणमध्ये हा एक वेगळा योग आहे. सगळेच मान्यवर डॉक्टर सुनील देसाई यांनी आमचे मित्र आहेत, खूप आग्रह केला, म्हणाले एक व्याख्यान द्या. मला या कार्यक्रमात आल्यानंतर व्याख्यान हा भाग फारसा महत्त्वाचा नाही आहे, पण इथं मठ आहे आणि ही सेवा त्याची मोजदाद करता येत नाही आणि ती सेवा करते. वेळ झालाय, मला कल्पना आहे सर बोलणार आहेत, जे
पारितोषिक घेणार आहेत किंवा स्कॉलरशिप घेणार आहेत ते म्हणत असतील त्याचं जीवनच नाही असं माझं मत. म्हणून बघा ना, शाळेतली मुलं जर त्यांच्याकडं ध्यानधारणा नसेल, म्हणजे तुमचा मुलगा तुमची मुलगी एका वेळी घरात किमान 5 मिनिटं जर स्तब्ध बसत असेल तर ते भविष्यात खूप मोठं होतं. म्हणजे ध्यानधारणा हा एक महत्वाचा भाग आहे. मला शिक्षण घ्यायचं आहे, मला भविष्यात खूप मोठं व्हायचं आहे, त्यासाठी आता मला स्थिर राहायचं आहे, त्यासाठी मला संयमानं जायचं आहे, त्यासाठी माझा जो स्पीड आहे, माझा जो वेग आहे, तो वेग 10 न 20 न 25 न 40 न 60 न 80 न. काही काही पालक आपल्या पाल्यांना आताच वेग वाढवायला लावतात, आताच 100 न पळ म्हणतात. कसं शक्य आहे? हो, मुळातच तुमच्या घरामध्ये जन्माला येणारं जे बाळ आहे त्याचं मेंदूचं वजन किती असतं? त्याचं वजन आहे फक्त 450 ग्रॅम. नंतर ते 2-3 वर्षात त्याचा वजन वाढतं, ते 1100 ग्रॅम पर्यंत पोहोचतं. नंतर तो मुलगा 10, 11, 12 वर्षात झाला, तो 1600 ग्रॅम पर्यंत जातो. हे समजून घ्या, त्यातलं मानसशास्त्र समजून घ्या. मग तुमच्या मुलांना पळवा. त्यांना पळवण्यासाठी काही यंत्रणा आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. शक्य नाही, हे शक्य होणार नाही. त्यामुळे त्याला आता सराव करावा लागणार, काही वाट बघावं लागणार, तुम्हालाही वाट बघावं लागणार. आणि ज्याच्याकडे संयम आहे, श्रद्धा आहे, सबुरी आहे, त्याचं जीवन यशस्वी आहे. काय करायचं? उमऱ्यावर बसलं, बाबा बाहेर येतोय, बाहेर का बसलास म्हणतोय, आत ढकलतोय. आत गेलं, आई स्वयंपाकाला तू वाटते, इथं काय बसून करायलास, बाहेर का म्हणते. खेळणं झाले त्याचं, खेळणं. कधीतरी याचा विचार करतोय आपण. आणि वस्तुस्थिती समजावून घ्यायला आपल्याकडे मानसशास्त्र पाहिजे. फार अपेक्षा पालकांच्या वाढलेल्या आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांना अपेक्षेच्या ओझ्याखाली आपण तडपायला लागलोय. आणि त्यात मोठमोठ्या शिक्षण संस्थांनी कहर केलाय. आमच्या मुलांना त्यांनी अभ्यासाच्या चक्रात असं काही चुकवून टाकलंय, त्याचं खेळणं विसरूनच गेलोय आपण. त्याला खेळायचं असते विसरूनच गेलोय. आधी सकाळी 8:30 पासून शाळा, 8:30ला शाळेत गेला की 6ला सोडतात. 6ला घरात आला की लगेच आई विचारते आज काय होमवर्क दिलाय का नाही. पुन्हा त्याला होमवर्कच्या जाळ्यात काढत होतो. काय काय करायचं ठरवलंय तुम्ही? डोनाल्ड ट्रम्प करायचं ठरवलंय? मेंदू बिघडलाय त्याचा. काय काय नेमकं करायचं आपल्याला? काय उद्देश आहे आपल्या जगण्याचा? आणि सगळ्यात आयांचं मला जास्त कौतुक वाटतं. आया जास्त आक्रमक आहेत भावापेक्षा. आज पोरांना छळण्यामागं, छळणंच म्हणतो मी याला, मला शिवाय दिला तर हरकत नाही. आम्ही त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतोय. म्हणून कुठंतरी आपण थांबायची गरज आहे. आणि तेव्हा हे जे मन आहे ना, तुमचं मन अगदी पालकापासून तुमच्या पाल्यापर्यंत या मनाला नियंत्रित ठेवून आपला संसार आपण कसा न्यायचा तो आपणच ठरवायचा. आणि त्यामुळं आज तुम्हाला जी शिष्यवृत्ती मिळते आहे ही तुम्हाला मिळालेली प्रेरणा आहे. ही प्रेरणा घेऊन भविष्यात तुम्हाला वाटचाल करायची. मंडळींनो, माझं घर, माझा संसार यावर मुलांचं भवितव्य अवलंबून असतं. मी नेहमी मला आवडणाऱ्या पुस्तकावर नेहमी बोलत असतो. श्यामची आई माझं आवडतं पुस्तक आहे. ज्याच्या घरामध्ये श्यामची आई आहे ना, ते घर संस्कार संपन्न आहे असं मी मानतो स्वतःला. इथून निरनिराळ्या गावातून वस्ती करत हिरणगाला यायचे आणि तिथं काही दिवस कीर्तन करायचे. त्यावेळेला माझे वडील, माझे आबा मला आयना करून काही वेळा चालत तर काही वेळा खात्यावर एवढा होतो. उठून वारा रे, उठून वारा. त्यानंतर तुम्ही प्राध्यापक होणारच आहे.
हरिभक्त आहेत कुमुद गोसावी आहे का ती कन्या इथं? औरंगाबादला असते. औरंगाबादला असते. ज्या अर्थी 84 साली पुस्तक लिहिल्या श्रीपतराव बोंद्रेंच्या हस्ते प्रकाशित केली आहे. वाचलो आता मागापासून मी वाचतच होतो. मला एक वाईट सवय आहे, वाईट का चांगली ते तुम्ही ठरवा. ऐकत असताना वाचत असतोय आणि वाचत असतानाही ऐकत असतोय. अशा दोन दोन सवयी लावून घेतल्या तर बऱ्या असतात, त्या काय वाईट नसतात. तर बोंद्रेंच्या घराणं इथलंच या परिसरातच मूळचं, इथनं कोल्हापूरला गेली आणि मग ती शिवाजी पेठेत राहिली आणि एका पाठोपाठ 3 पिढ्याच्या आमदार आणि नामदार झाली. या सुटकटीतली मातीच काय वेगळी दिसते. आणि त्याचं कारण असे तपस्वी योगी या मातृभूमीमध्ये निर्माण होत असतात आणि तिथं इथल्या पिढ्यांना ते प्रेरणा देत असतात. म्हणून आज हे पुस्तक बघितल्यानंतर माझी खात्री झाली की खरोखरच या मुलीनं या घराण्याची गोसावी आडनावाची परंपरा राखलेली आहे. गोसावीचा अर्थ काय, मी समाजशास्त्राचा प्रोफेसर आहे आणि प्रत्येक नाव गावचं आणि व्यक्तीचं काही नाव त्या गोमातेचं पालन करण्याचं शिक्षण त्यांनी सुरुवात केलं. मी स्वतःपासून सुरुवात केलं. ते गोकुळातले गोसावी हे आडनाव आहे. कल्पना केली होती का आपण शाळेला जातो त्यावेळेला मुंबईतनं किंवा कोल्हापुरातनं आयनापुरात किंवा हिरलग्यात किंवा इथं असं वायरवरनं फोनवरनं बोलतायत, कुणी कल्पना केली होती? आवाज तिथला आवाज इथं आणायचा, वायर मधनं पोचवायचा. चमत्कार वाटला की नाही त्यावेळेला. त्यानंतर ते 5-25 वर्षांना मागं पडलं म्हणजे टेलिफोन. त्या टेलिफोनच्या पोटाला मग हे मोबाईल आला. मोबाईलच्या पोटाला नंतर काय आलं? काय म्हणतात त्याला? अँड्रॉइड. हा, म्हणजे हा हँडसेट आला. आता ह्याच्या पोटाला, या हँडसेटच्या पोटाला माइंडसेट येणार आहे. असं मी एक पुस्तक लिहायला लागलोय. माइंडसेट म्हणजे काय ताई, तुम्ही कुठेही असला आणि तुमचा चेहरा तुमच्या आईला किंवा वडिलांना आठवला तर तुम्हाला उचकी लागते. बरोबर आहे की नाही? उचकी लवकर ये. हा फ्युचर इंडिया आहे म्हणून सांगालोय. उगा डोसकं फिरलं म्हणून बडबडत नाही. भावी भारत आहे हो. बोलो ना. सानिका लिंगपापा. उधर बोलो. सानिका लिंगपापा. सानिका लिंगपापा. हो. ए तेरे करत्या. लवकर ये तू बारक्या. हा. नाव सांग. आयुष्मान मानस मंडलिक. क्या? आयुष्मान मानस मंडलिक. आयुष्मान भारत मंडलिक. कोल्हापुरातला जो कोल्हापुरातला कोल्हापुरातला आहे. चालेल म्हणजे कसा बनवतो? हा. याच भागातली अजून वाढवा आणि महाराजांना तुम्ही सगळ्या अर्थानं सक्रिय सहकार्य करा. काय सर, किती चांगल्या पद्धतीने कार्यक्रम असे गॅदरिंग होतात, सगळं होतंय, पण असा दर्जेदार कार्यक्रम फार थोड्या ठिकाणी असतो. तुम्हाला सांगतो ही परंपरा या घराण्याने जी सांभाळली या, तो चेहरा बघितला, आज काही फोटो आहेत ते बघा. ते फोटो, तो चेहरा आणि आमचे पूर्वज हे एकेकाळी सामानगडचे गडकरी होते. त्यावेळेच्या मार्गदर्शन करायचे आणि समाजाला मार्गदर्शन करायचे काम करायचे. आमचे पूर्वज कुऱ्हाड हातात घेऊन लढाई करायचे. त्यावेळेपासूनच कुऱ्हाड येणे चोमी माझं गाव मूळ पूर्वजांचं आणि जरडी हे यांचं गाव. हे देशपांडे आहे ना जरडीचा, म्हणूनच याला मला भेटल्याबरोबर 40-45 वर्षापूर्वी वळून घेतलं जवळ आणि याला डेव्हलप करायचं ठरवलं, लहान भाऊ म्हणून आज एवढं चांगलं बोलून बघितलं का नाही माझ्या. कुऱ्हाड सर किती श्रीमंत आहे. श्रीमंत कुणाला म्हणायचं?
माणसं पुस्तक देतात, ज्ञानामध्ये वाढ करणारी पुस्तक देतात, ती माणसं जगामध्ये श्रीमंत असतात. थोडंसं अतिशय श्रीमंत असा प्राध्यापक या निमित्ताने अतिशय विद्याश्री तेगुरी अवनिया इम्रान पाकली अमृता चित्राळे, नेक्स्ट दीक्षा हनुमंत पात्रोड, दीक्षा हनुमंत पात्रोड, नेक्स्ट समर राजू हंदिगुड, इवरे वगैरे इथं राहणे. निमो वगैरे असं. समर हंदिगुड, प्रतिभा पांढरट, श्रावणी मलगड, साक्षी कलशे, राशी सुधार, केती कॅपन्ना, पटोळे, कन्नड माध्यमाचे विद्यार्थी खाली बसून गेले, पालक पण रावसाहेब कांबळे हा विद्यार्थी आठवीमध्ये शिष्यवृत्ती हिरडगे सर्व विद्यार्थी यांचे विद्यामध्ये हिरडगे विद्या कुमार लावण्य दत्ता देसाई हिरडकेशी विद्यालय हिरडगे, हिरडकेशी विद्यालय हिरडगे, हिरडकेशी विद्यालय हिरडगे, शुभम संदीप गोडे, श्वेताली रमेश गायकवाड कालोनी ज्युनियर कॉलेज, चले विद्यामध्ये चले विद्यार्थी प्रांजल परशुराम भोसले, विद्यामध्ये लिंगू अस्वालूर, संदीप मोरे, विद्यामध्ये अरविंदे पुरा नितीन श्रेष्ठी, सरसम विद्यालय यश प्रशांत खडके, महात्मा फुले विद्यालय मालव, प्रणव कृष्णा केसरकर, बसवराज रवींद्र राजगुरे, शुक्रांती विजय पाटील, अक्षरा अर्जुन थोरात, अक्षरा अर्जुन थोरात, भूमिका रामबंडार पाटील, लक्ष्मी गुंडाका सोटी ददंडी मुर्गी, कुंभार, महात्मा फुले हायस्कूल फतेनगरी, रंगश्री तुकाराम, श्रेया रमाकांत नाईक, क्षितिजा आर्यानिल पदे, नम्रता सुरेश वेगळे, धोरण निखिल
जांभेकर ध्रुव नितीन आलेला यानंतर एक नदी असते, नदी किनारी एक देऊळ असतं आणि त्या देवळामध्ये राजा परांजपेकर राहत असतो आणि त्या नदीमध्ये आंघोळीला येतो. आंघोळीला आल्यानंतर तो एक गाणं म्हणतो, संत वाहते कृष्णा माई तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिसला नाही असं गाणं म्हणतो थोडक्यात. म्हणजे काय तर ही नदी पावसाळ्यात दुथडी करून वाहत असते आणि उन्हाळ्यात कोरडी पडते. आणखी तिच्या पात्रामधनं वाटी वाटीने गागर वसुदं दैवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानंदं श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुभ्यो नमः. हरि ओम. सगळ्यांना नमस्कार. खरं आता 2 वाजलेले आहेत, सगळ्यांना भूक लागलेली आहे. ही खऱ्या अर्थामध्ये आशीर्वचन करण्याच्या उद्देशाने तासभर बोलण्याचा कालावधी नाही आहे, पण आजच्या ह्या कार्यक्रमाची एक शेवटचा एक एपिसोड असं म्हणूया. त्यासाठी एक 5 मिनिटं मी माझे विषय म्हणतो आणि आपण घेतल्याशिवाय जाऊ नये अशी ही माझी मोठी इच्छा आहे. तर आज चैत्र शुद्ध चतुर्थी रविवार आहे. नुकताच पराभव नाम संवत्सर सुरू झाले आहे. कालच संत श्री एकनाथ दादांचे पुण्यतिथी कार्यक्रम पण संपलेला आहे. तर एकनाथ दादांची ही फार मोठी इच्छा होती की आपण सर्व आध्यात्मिक पीठामध्ये अनेक आध्यात्मिक प्रक्रिया करत असतो, ही उत्तरोत्तर चालू व्हावी किंवा चालू राहावी अशी असेल तर सर्वांना विद्यार्चन करणं फार महत्वाचं आहे. सर्व मुलांनी शिकावं. आध्यात्मिक शिक्षण व लौकिक शिक्षण ह्या दोन्ही शिक्षणामध्ये सर्वांचं चांगली तालीम व्हावी अशी एकनाथ दादांची इच्छा होती आणि ही प्रक्रिया गेली 23 वर्ष आम्ही सातत्याने इथे करतो आहे. आणि प्रामुख्याने आम्ही इथे एक विषय लक्षात ठेवतो आहे की या ठिकाणी जसं हरिकाकांनी आम्हाला सुरुवातीपासून सांगितलं, वसुदैव कुटुंबम, हा भारत देश असेल किंवा ही मानव कुल असेल, हे सर्व एका कुटुंबाचेच व्यक्ती आहे. धर्म, जात, भाषा, राज्य या कुठल्याही विषयाचं भेदभाव न ठेवता अशी एक प्रक्रिया इथे चालू राहावी आणि चालू करावी अशी हरिकाकांची सुद्धा एक संकल्पना होती. त्याच्या अंतर्गत आज आपण इथे ही शिष्यवृत्तीची परिक्रमा गेली 23 वर्ष आम्ही करतो. ही काय फार मोठी पैशाची संख्या आहे असं नाही आहे, फार छोटीशीच ही शिष्यवृत्ती आम्ही देतो आहे. पण जसं आमचे कुरुंदवाडकर कुलकर्णी म्हटले की ही एक प्रेरणा, मुळामध्ये असं असतं की प्रत्येकाच्यामध्ये एक भावना असते, फिलिंग टू बी इम्पॉर्टंट. मी जे काय करतो, मी काय साध्य करतो, त्या कुठेतरी त्याचं रेकग्निशन व्हावं, कोणीतरी आपल्या केलेल्या कार्याबद्दल त्याला एक रजिस्ट्रेशन व्हावं या उद्देशाने प्रत्येक मुलांची इच्छा असते. त्यात आम्ही ठरवलं की ही प्रक्रिया सुरू करूया जेणेकरून मुलांमध्ये ही प्रेरणा जिवंत राहील. कारण असं म्हटलेलं आहे, सक्सेस इज अ जर्नी अँड नॉट अ डेस्टिनेशन. आज जी मुलं यशस्वी झालेत त्यांना मी अभिनंदन करतो, पण त्याबरोबर त्यांना मी सांगू इच्छितो हा शेवट नाही आहे. तुमच्या जीवनामध्ये अजून भरपूर काहीतरी साध्य करायचं आहे. नक्की काय घडतं आणि याच्याबद्दल आध्यात्मिक सांगणं काय आहे हे 2 मिनिटांत मी सांगू इच्छितो. आपण समजतो की आम्ही आपल्या मुलांना सर्व इन्फ्रास्ट्रक्चर करून दिलं तर मुलं फार शहाणे होतात, फार शिकतात, असं शास्त्र नाही आहे. कारण आपण जाणून घेतलं पाहिजे विद्या आणि बुद्धी हे 2 वेगळे विषय आहेत. बुद्धिवान होणं या विषयाबद्दल आपण जाणून घेतलं पाहिजे. बुद्धी ही जन्मता येते, विद्या आपण प्राप्त केली. प्रत्येक विद्यावान माणूस बुद्धिवान असेल असं नाही आहे आणि प्रत्येक बुद्धिमान माणूस विद्यावान झाला असेल असे नाही आहे. त्यामुळे विद्या आणि बुद्धी हे 2 वेगळे विषय आहेत. याच्याबद्दल प्रत्येक आई वडिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मुलगा तुमचा विद्यावान नाही म्हणजे बुद्धिवान नाही असं समजू नका, किंवा तो बुद्धिवान आहे तर त्याला विद्या घ्यायची गरज नाही असे समजायची गरज नाही. पण विद्या आणि बुद्धी जसे एका गाडीचे 2 दिवे असतील
तसे विद्या बुद्धी दोन्ही प्रत्येकाला गरजेचं आहे. पण आध्यात्मिक परिभाषा त्याच्यामध्ये काय सांगते? तर एक छोटा एक महाभारतातला प्रसंग सांगतो. एके दिवशी असं घडतं की भीष्माचार्यांच्याकडे युधिष्ठिर म्हणजे धर्मराज जातो आणि तो म्हणतो, आजोबा, ह्या प्रपंचामध्ये असं वेगळं वेगळं आपल्याला पाहायला का मिळतं? भीष्माचार्य म्हणतात, तुझ्या प्रश्नाचा अर्थ मला नाही झाला रे धर्मराजा. मग त्यावेळी धर्मराज म्हणतात, आजोबा, मी बघतो या प्रपंचामध्ये कोणी सुशील आहे, कोणी चतुर आहे, कोणी महादानी आहे आणि कोणी भाग्यवान आहे. पण हे सर्व गुण एका व्यक्तीमध्येच नाही मिळत. याला काय कारण आहे? कोणी सुशील आहे, कोणी चतुर आहे, कोणी दानी आहे, कोणी भाग्यवान आहे. पण एका व्यक्तीमध्ये हे सर्व गुण पाहायला न मिळण्याचं कारण काय आहे? हा विषय फार महत्वाचा आहे. सर्वांनी, सर्व आई वडिलांनी हा विषय लक्षात ठेवला पाहिजे. कारण हे मूळ सूत्र आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. तुम्ही खरोखर तुमच्या मुलाबाळांच्या मध्ये एक भव्य भविष्य पाहू इच्छित असाल तर हा विषय लक्षात ठेवा. आणि हे सर्व तुमच्या मनामध्ये असेल तर ते खऱ्या अर्थात यशस्वी होणार आहे. यशस्वी होणं याचा अर्थ असा नाही की तो भरपूर शिकला, भरपूर पैसा मिळवला, याला यश म्हटलं नाही. गुण असतील तो खरा यशस्वी आहे. आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी त्या दृष्टीनं असे यशस्वी व्हावी अशी इच्छा असेल तर तुम्ही मी जे काय सांगणार आहे विषय लक्षात ठेवा. म्हणतात धर्मराजा ह्याला कारण आहे. कोणी सुशील आहे, कोणी चतुर आहे, कोणी दानी आहे, कोणी भाग्यवान आहे. त्याला मूळ कारण कोण आहे तर तो मुलगा नाही आहे. कोणी सुशील आहे तर तो स्वतः नाही आहे सुशील. कोणी चतुर आहे, हुशार आहे तर तो केवळ त्याच्यामुळे नाहीये. कोणी दानी आहे तर ते केवळ त्याचं लक्षण नाहीये. तो जर भाग्यवान आहे ते फक्त त्याचं लक्षण आहे. मग त्याकरता काय झालं पाहिजे? सुशील असं म्हटलेलं. भीष्माचार्य काय सांगतात? धर्मराजा, सुशीलम मातृपुण्येन, मुलगा तुमचा सुशील व्हावा, सात्विक व्हावा, चांगला व्हावा, समाजामध्ये त्याने चांगलं कार्य करावं. असं असेल तर त्यासाठी पुण्याची गरज आहे. आणि ती पुण्य कोणाची असली पाहिजे? सुशीलम मातृपुण्येन. ज्या मुलाच्या आईचं पुण्य इतकं असेल त्या आईलाच एक सुशील मुलगा जन्माला येतो. लक्षात ठेवा, सुशीलम मातृपुण्येन. मुलगा सात्विक नाही तर मुलग्याला दोष देऊ नका. तुमच्यामध्ये पहा, तुम्ही इंट्रॉस्पेक्शन करा. माझ्याकडनं काय चुकलं याचा अध्ययन तुम्ही केलं पाहिजे. म्हणून म्हणतात सुशीलम मातृपुण्येन, चातुर्यम पितृपुण्येन. मुलगा हुशार राहायचा असेल तर बापाचे पुण्य पाहिजे. आज कुणाचा मुलगा फार हुशार आहे, मुलगी फार हुशार आहे तर ती पुण्य कुणाची आहे? वडिलांची आहे. त्यामुळे त्या मुलाच्या करिअरमध्ये आई बरोबर मुलग्याचं कॉन्ट्रीब्युशन पण पाहिजे. त्यावेळी तो चतुर होतो. सुशील आईच्या पुण्यामुळे होतो, चतुर वडिलांच्या पुण्यामुळे होतो. भाग्यम आत्मपुण्येन. पण दान जे आहे तो जो महादानी आहे ते वंशपुण्येन. दान जो तो करतो महादानी आहे. सुशीलम मातृपुण्येन, चातुर्यम पितृपुण्येन, औदार्यम वंशपुण्येन. तो मुलगा उदार जर आहे तर ते कुणाचे पुण्य आहे? संपूर्ण घराण्याचे आहे. ज्या घराण्याने आयुष्यभर चांगलं केलं त्या घराण्यामध्ये एक उदार असा मुलगा जन्माला येतो. तर त्याकरता तुम्हाला जर वाटत असेल की तुमची पुढची पिढी उदार असावी, उदात्त भाव असावा, समाजासाठी काय करण्यास त्यांची कल्पना असावी, तर ते कुठे सुरू झालं पाहिजे? तुमच्यामध्ये आलं पाहिजे आणि तुमच्या त्या घराण्यामध्ये पाहिजे. त्यामुळं औदार्यम वंशपुण्येन आणि भाग्यम आत्मपुण्येन. तो मुलगा भाग्यवान असावा तर तेवढ्या पुरतीच त्याची पुण्य आहे. म्हणजे मुलग्याला चांगली आई मिळणं त्याची पुण्य आहे, मुलग्याला चांगला बाप मिळणं त्याची पुण्य आहे, त्या मुलग्याला चांगलं घराणं मिळणं ती त्याची पुण्य आहे. ही एवढीच त्याची पुण्य आहे. पण हे सगळं ज्यावेळी त्याला लाभेल त्यावेळी तो चांगला आणि परिपूर्ण असा मुलगा होणार आहे. त्याकरता आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आमची पुढची संतती जर सर्व पाहिजे, हे सर्व गुण संपन्न व्हावे अशी इच्छा असेल तर हे सर्व गुण आम्ही आमच्यामध्ये वाढवून घेतले पाहिजे. आम्ही माझ्याबरोबर माझ्या पत्नीची, माझ्या घराण्याची, आम्ही सर्वजण इतके पुण्यवान जर असेल तर आमची पुढची पिढी पुण्यवान होणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांच्या कर्तबगारीबद्दल, त्यांच्या भविष्याबद्दल तुम्ही जे काय हवं ते जरूर करावं.
पण लक्षात ठेवावं, केवळ त्यांची कर्तबगारी पुरेशी नाही आहे, त्याबरोबर तुमचं कर्म फार महत्वाचं आहे. त्यामुळे आपण चांगलं कर्म करणं हा मूळ उद्देश आहे. तर त्यासाठी आपल्यावरती संस्कार झाले पाहिजे आणि ते संस्कार व्हावं म्हणूनच आपण गुरुच्या स्थानी जातो आणि आपण मार्गदर्शन घेऊन आपलं आणि पुढच्या पिढीचं आपण कल्याण करायचा प्रयत्न करतो. तर त्या अर्थी आपण लक्षात ठेवूया, आज केवळ मुलांना लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर पुरेसं नाही आहे, त्यांच्यावरती तसे संस्कार झाले पाहिजे आणि त्याबरोबर आम्ही पण आमच्या संस्कार केले, आम्ही आमच्या कुलधर्माप्रमाणेच वागलं पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावा. आम्ही आपले कुलधर्म कुलाचार कधी न जोडता त्याप्रमाणे वागलं पाहिजे आणि असं झालं तरच आपल्याला धर्मप्राप्ती होणार आहे किंवा आपल्याकडे एक विशिष्ट शक्ती प्राप्त होणार आहे. त्याकरता आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या ज्या मुलांना यश मिळालं आहे त्यांना अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी जीवनाबद्दल अनेक शुभेच्छा सांगत सर्वांना प्रसाद घेऊन जावा आणि भगवंताकडे छोटीशी प्रार्थना करतो. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. तत्सत् कृष्णार्पणम्.